यानंतर गंगा नदी प्रणाली. आपल्याला सर्वांना माहित आहे 2008 मध्ये गंगा नदीला हा राष्ट्रीय नदी म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर गंगा नदीचं पाणी जगातील सर्वात शुद्ध पाणी मानलं जातं, कारण त्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा ही खूप उच्च आहे. त्याचबरोबर हिचा प्रवाह खूप मोठा आहे, ज्यामध्ये भारताचा 26% भूभाग तर भारतातील 43% लोकसंख्या या एकट्या गंगा नदीच्या जलप्रवाहावर प्रभावित आहे. त्याचबरोबर आपला जे गंगा नदी प्रणाली आहे तिची सगळ्यात मोठी उपनदी ही गंगा नदी आहे. मग आपण सुरुवात करूया आपल्या गंगा नदीला. तर गंगा नदीची लांबी आहे 2525, म्हणजेच 2525 एवढी गंगा नदीची लांबी आहे. तर ही भारत तसेच बांगलादेश या दोन देशातून प्रवाहित होते. त्याचबरोबर ती 5 राज्यामधून प्रभावित होते. सगळ्यात जास्त ही उत्तर प्रदेशमधून प्रवाहित होते. त्याचबरोबर उत्तराखंड, बिहार, त्याचबरोबर झारखंड आणि पश्चिम बंगाल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्या नदीला 2008 मध्ये राष्ट्रीय नदी म्हणून दर्जा तर भेटलेलाच आहे, पण या नदीमध्ये मधील जे गोड्या पाण्यातील डॉल्फिन आहेत त्यांना सुद्धा राष्ट्रीय जलीय जीव म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. मग या गंगा नदीचा प्रवाह आपण या मॅप थ्रू अभ्यासूया. या मॅप थ्रू अभ्यासत असताना गंगा नदी ही जन्म गंगा नदी या नावानं होतो का, तर नाही. गंगा नदी ही 2 वेगवेगळ्या नद्यांच्या एकत्र येऊन प्रवाहाला पुढे गंगा नदी आपण म्हणतो. मग ते 2 प्रवाह कुठले आहेत, तर गंगोत्री या हिमनगावर भागीरथी हा भागीरथी हा प्रवाह सुरू होतो. त्याचबरोबर संतोपंत येथे अलकनंदा उगम पावते. गंगोत्री एक ग्लेशियर आहे जिथून भागीरथी नदी उगम पावते, आणि संतोपंत हा सुद्धा एक ग्लेशियर आहे, तिथून अलकनंदा ही प्रवाहित होते. त्याचबरोबर येथे अलकनंदाच्या येथे बद्रीनाथ मंदिर सुद्धा आहे, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. मग ही अलकनंदा देवप्रयाग येथे भागीरथीला मिळते आणि तिथून पुढचा प्रवाह गंगा नदी प्रवाह म्हणून ओळखला जातोय. त्याचबरोबर गंगा नदीवर पंचनाद किंवा प्रयाग कशाला म्हणतात यावर, किंवा प्रयाग कुठला प्रयाग उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे, किंवा क्रमवार प्रयाग लावा असा प्रश्न विचारला जातो. तर ते प्रयाग काय आहेत? धौली गंगा जेव्हा अलकनंदीला येऊन मिळते तेव्हा कुठला प्रयाग तयार होतो, तर विष्णू प्रयाग. कुठला प्रयाग तयार होतो? विष्णू प्रयाग. कोणाला? धौली गंगा आणि अलकनंदा या दोन्हीचा जो मिलन होतं किंवा एकत्रीकरण होतं त्याला विष्णू प्रयाग म्हटलं जातं. त्यानंतर नंदाकिनी ज्या वेळेस अलकनंदेला येऊन मिळते तेव्हा नंदगिरी प्रयाग तयार होतो. कुठला? नंद प्रयाग किंवा नंदगिरी प्रयाग तयार होतो. त्यानंतर पिंडार नदीचा कर्णप्रयाग, तर मंदाकिनी नावाच्या नदीचा रुद्रप्रयाग तयार होतो. त्यानंतर ती ज्या वेळेस अलकनंदा किंवा हे सर्व प्रवाह एकसाथ एका ठिकाणी मिळतात त्याला देवप्रयाग असं म्हटलं जातं. देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी आणि अलकनंदा हिचा संगम होतो आणि तिथून पुढे आपण गंगा नदी असं तिला नाव देतो. त्यानंतर पहिली नदी जी भेटते तिला कन्नौज या ठिकाणी रामगंगा नावाची नदी पहिल्यांदा येऊन कोणाला भेटते? गंगेला. त्यानंतर सगळ्यात मोठी असलेली यमुना नदी जी प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी येऊन भेटते. सर्वात जास्त आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीचा प्रवाह पाहायला भेटतो आणि तिथेच आपल्याला यमुना नदी ही गंगेला येऊन भेटताना दिसते. यमुना नदी ही सगळ्यात मोठी गंगेची उपनदी मानली जाते, जिला
गंगोत्री ग्लेशियरवर उगम पावते आणि तिला वेगवेगळ्या नद्या येऊन भेटतात, जसं की टोन नदी, चंबळ, सिंध, बेतवा, खेड या सर्व यमुना नदीच्या उपनद्या आहेत आणि ही यमुना नदी ही गंगा नदीची उपनदी आहे. ही उत्तर प्रदेश येथे येऊन गंगा नदीला मिळते. त्यानंतर गोमती ही नदी गाजीपूर उत्तर प्रदेशमध्येच गंगा नदीला येऊन मिळते. त्यानंतर काली आणि कर्नाली अशा दोन नद्यांचा प्रवाह एकत्र येतो भारतात आणि तिला घागरा या नावानं ओळखलं जातं. ही घागरा नदी छपरा बिहार येथे गंगेला येऊन मिळते. आता घागरा नदी खूप महत्वाची आहे, त्याबद्दल आपण काही पॉइंट्स लिहून घेऊया किंवा त्याबद्दल शेवटी आपण काही पॉइंट्स एका ठिकाणी सांगूया. पण यानंतरचा प्रवाह जो आहे तो अमरकंटक येथील जी पटना शहर आहे, पटना शहर कशानं ओळखलं जातं तर खान सर तिथं शिकवतात किंवा खान रिसर्च सेंटर हे इन्स्टिट्यूट तिथं आहे पटनामध्ये. त्या ठिकाणी पटना येथे सोन नदी गंगा नदीला येऊन मिळते. सोन नदी कुठे उगम पावते तर मध्य प्रदेश मधील अमरकंटक येथे ती सोन नदी उगम पावत असते. त्यानंतर गंडक नदी सोनपूर येथे गंगेला येऊन मिळते. त्यानंतर कुर्सीला येथे कोसी नदी गंगेला येऊन मिळते. कोशी नदीबद्दल आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते म्हणजे बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोणाला ओळखतात तर कोशी नदीला. मग हे दुःखाश्रू का म्हणतात तर कोशी नदीला ज्या वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस बाढ येऊन किंवा काय म्हणतो आपण त्याला पूर येऊन तिचा मार्ग बदलत असतो आणि त्यामुळे भरपूर नुकसान होतं. त्यामुळं कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हटलं जातं. कोशी नदी कुर्शीला येथे गंगा नदीला येऊन मिळते. त्यानंतर महानदी सुद्धा गंगा नदीची उपनदी आहे. ती फरक्का पश्चिम बंगाल येथे गंगेला येऊन मिळते. त्याचबरोबर आता सगळ्यात मोठी वितरिका किंवा काय म्हणता येईल आपल्याला विभाजन जिथं होतं गंगेचं तिला हुगळी नदी म्हणून ओळखलं जातं. तर परीक्षेत आपल्याला असा प्रश्न येतो की गंगा नदीची मुख्य वितरिका कोण तर ती आहे हुगळी आणि ह्या हुगळ्या नदीलाच दामोदर नदी पश्चिम बंगाल मधील येऊन भेटते. तिला पश्चिम बंगालचे दुःखाश्रू म्हणतात. दुःखाश्रू. दामोदर नदी हे पश्चिम बंगालचे दुःखाश्रू तर कोसी नदी ही बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखलं जातं. ही सर्व झाली गंगा नदी प्रणाली. यानंतर आपण ब्रह्मपुत्रा त्याचबरोबर थोडस यमुना नदीबद्दल सुद्धा अभ्यासणार आहोत.